This crystal system is divided into 14 Bravais lattices. This crystal system किंवा 7 crystal systems are divided into 14 Bravais lattices. Mother, these lattices किंवा this shape of lattices are also depend upon these parameters. कोणते पॅरामीटर्स आहेत तर बॉन्ड लेंथ किंवा त्याला काय म्हणलं जातं एज लेंथ. काय बॉन्ड लेंथ किंवा एज लेंथ इट इज डिनोटेड बाय तुमचा ABC असं डिनोट केलं जातं. काय दीज क्रिस्टल सिस्टीम इज डिवायडेड इंटू 14 लॅटायसेस. दे आर नोन ॲज ब्रॅवाइस लॅटायसेस. काय म्हणलं जातं यांना तर ब्रॅवाइस लॅटायसेस. आता हे जे काही 14 लॅटाइस पॉइंट मिळतात आपल्याला, ह्या 14 लॅटाइस पॉइंट नुसार एकूण कशामुळे मिळाले हे 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत. मग त्या 7 क्रिस्टल सिस्टीमची नावं सांगितलेली बघा मी कालच्या लेक्चरमध्ये. पहिली कोणती क्युबिक, दुसरी आहे आर्थोरोम्बिक, दुसरी कोणती आहे आर्थोरोम्बिक. 3 नंबर आहे टेट्रागोनल. काय टेट्रागोनल. 4 नंबर आहे मोनोक्लिनिक. काय मोनोक्लिनिक. 5 नंबर आहे रोम्बोहायड्रल. काय 5 नंबरची जी आहे रोम्बोहायड्रल किंवा त्याला दुसरं नाव काय असतंय तर ट्रायगोनल. रोम्बोहायड्रल किंवा ट्रायगोनल. 6 नंबर आहे ट्रायक्लिनिक. काय 6 नंबरचे आहे ट्रायक्लिनिक. आणि 7 नंबर आहे हेक्झागोनल. अशा एकूण किती क्रिस्टल सिस्टीम आहेत तर 7 क्रिस्टल सिस्टीम. 1 2 3 4 5 6 आणि 7. These 7 crystal system divided into 14 Bravais lattices and which are depend upon edge length and bond angle. काय edge length and angle between 3 axes. They are denoted by alpha, beta and gamma. हे जे काय आहेत edge length आणि angle between these axes is also known as parameters of unit cell. यांना काय नाव दिलं जातं तर काय parameters of unit cell. दे आर ऑल्सो नोन ॲज पॅरामीटर्स. जसे बॉन्ड पॅरामीटर असतात बघा, बॉन्ड लेंथ, बॉन्ड अँगल, बॉन्ड ऑर्डर, बॉन्ड एन्थाल्पी, हे बॉन्डचे पॅरामीटर आहेत. तसे युनिट सेलचे पॅरामीटर्स कोणते तर एज लेंथ इट इज डिनोटेड बाय AB. काय इट इज डिनोटेड बाय AB अँड C. आणि दुसरा कोणता अँगल बिटवीन दीज ॲक्सिस. काय अँगल बिटवीन these axis. Angle between these axis it is denoted by alpha, beta and gamma. These are parameters of these unit cell. मग आता ही जी काही युनिट सेलचे प्रकार आहेत, हे युनिट सेलचे प्रकार क्युबिक असेल, आर्थोरोम्बिक, टेट्रागोनल, मोनोक्लिनिक, रोम्बोहायड्रल, ट्रायक्लिनिक, हेक्झागोनल, which describes the shape of the crystal and which depend upon edge length and angle between these axes. मग आता हे जे काय शेप्स आहेत त्या वेगवेगळ्या सेल्सचे हे कशावरती डिपेंड असते तर त्याच्या ज्या काय कडा आहेत त्या कडांच्या लांबीवरती डिपेंड असते आणि त्या 3 बाजूमधले जे काय अँगल असतील, अँगल बिटवीन दीज ऍक्सिस, हे जे काही 3 अँगल आहेत त्या 3 ऍक्सिसच्या अँगल वरती काय असते त्याची शेप आणि जॉमेट्री डिपेंड असते. मग प्रत्येक शेप साठी स्ट्रक्चर दिलेलं आहे बघा वेगवेगळं. मी एक फोटो शेअर करते बघा, सर्वांना दिसतोय का? पुस्तकाच्या पेज नंबर 7चा फोटो शेअर करते. तर त्यातली सिस्टीम मधली जी काही क्रिस्टल सिस्टीम आहे त्या क्रिस्टल सिस्टीम मधली पहिली सिस्टीम आहे क्युबिक. आता क्युबिक म्हणजे तुमच्या लक्षात येते बघा चौरस आकृती म्हणलं जातं. क्युबिक म्हणजे कशी चौरस आकृती. ह्या पद्धतीचं क्युबिक स्ट्रक्चर असतंय. मग या क्युबिकचे पुन्हा 3 प्रकार पडतात. सिंपल किंवा त्याचं दुसरं नाव काय असते प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल. काय सिंपल किंवा प्रिमिटिव्ह क्युबिक युनिट सेल. इन दिस टाइप ऑफ सेल constituent particles are present at the every and each corner. आता इथला जो काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे क्युबिक मध्ये म्हणजे क्युबिक मधल्या सिंपल मध्ये किती असतात पार्टिकल, त्याच्यानंतर बॉडी सेंटर्ड मध्ये किती असतात आणि एंड सेंटर्ड मध्ये किती ते आपण पुढे कॅल्क्युलेट करणार आहे. पण आता लक्षात घ्यायचं ही जी काही सिंपल क्युबिक युनिट सेल आहे त्याला काय म्हटलं जातं SC, simple cubic unit cell. In this type of cell, constituent particles are present at the every corner.
आता त्याच्यातला दुसरा प्रकार आहे क्युबिक मधला बॉडी सेंटर्ड. काय? बॉडी सेंटर्ड युनिट सेल. In this type of unit cell, constituent particles are present at every corner and in addition to the center of body. आता ऍडिशनल पार्टिकल बॉडी सेंटर्ड मध्ये 2 नंबरचं स्ट्रक्चर आहे. हा कुठं असतोय तर बॉडीच्या बरोबर सेंटरला. ही जी काही क्युबिक बॉडी कन्सिडर केलेली आपण, ह्या क्युबिक बॉडीच्या बरोबर सेंटरला असतोय. ह्याला काय म्हणलं जातं? बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल, दॅट इज BCC, बॉडी सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आणि तिसरा आहे फेस सेंटर्ड. इन दिस टाइप ऑफ युनिट सेल, constituent particles are present at every corner and center of faces of the each face. आता प्रत्येक फेसच्या सेंटरला एक एक कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे आणि बरोबर मधला जो पार्ट आहे त्या मधल्या पार्ट मध्ये 2 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट आहे. त्यांना काय म्हटलं जातं? फेस सेंटर्ड युनिट सेल. आता इन दिस टाइप ऑफ क्युबिक युनिट सेल, आता याच्यामध्ये जर बघितलं तर क्युबिक युनिट सेल मध्ये कन्सिडर केलं तर पॅरामीटर कसे असतात बघा बरोबर. तर पॅरामीटर म्हणजे काय? एज लेंथ आणि अँगल. आता एज लेंथच्या बाबतीत जर बघितलं, A इज इक्वल टू B इज इक्वल टू C, म्हणजे ह्याच्यामध्ये असणारे ABC या कडांना नावं दिली आपण. 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बघतोय, त्याच्यामध्ये आपण त्या कडांना नावं काय दिली? ABC. मी ह्याला A म्हणलं, ही झाली B आणि ही C. आता तिन्ही एजेसची लांबी कशी असते तर सारखी असते. म्हणून इथं पॅरामीटर काय सांगतोय तर A इज इक्वल टू B इज इक्वल टू C. आता तिन्ही क्युबिक स्ट्रक्चर साठी सारखी आहे बरं का एज लेंथ. तिन्ही क्युबिक स्ट्रक्चर साठी ही एज लेंथ जी आहे ती कशी असते? सेम असते, सारखी असते. मग आता ह्या एज लेंथ नंतर पुढे बघायचं आपल्याला काय? ह्यांच्यामध्ये असणारा अँगल. आता ह्या सगळ्या प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये जर कन्सिडर केलं तर अँगल बिटवीन AB, अँगल बिटवीन BC आणि अँगल बिटवीन AC, तिन्ही बाजूचे जर अँगल बघितलं तर कसे असतात? अल्फा, बीटा अँड गॅमा. काय? अल्फा, बीटा अँड गॅमा. मग आता अल्फा, बीटा, गॅमाचं जे काय मोजमाप असते, मेजरमेंट असते, ते किती असते? अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे इथला पॅरामीटर काय सांगतोय? ह्याच्यामध्ये असणाऱ्या चौरसाकृती 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर मध्ये सगळ्या बाजूंची लांबी कशी आहे? सारखी. म्हणून काय म्हटलं जातं? A इज इक्वल टू B इज इक्वल टू C. पण अँगल बिटवीन दीज 2 एजेस AB, BC and AC is similar, that is alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. बघा मला काय म्हणायचंय ते समजतंय ना सर्वांना? हे झालं क्युबिक युनिट सेलच्या बाबतीत. समजतंय का बघा? लक्षात येतंय का सगळ्यांच्या? एस मेसेज करा समजत असेल तर. आता दुसरी जी युनिट सेल आहे ती कोणती आहे? आर्थोरोम्बिक. काय? सेकंड जी युनिट सेल आहे ती कोणती आहे तर आर्थोरोम्बिक. आता आर्थोरोम्बिक हा शेप कसा ठरला? तर आर्थोरोम्बिक शेप ठरण्यासाठी सुद्धा त्याचे पॅरामीटर्स दिलेले आहेत बघा. आर्थोरोम्बिकचे पुन्हा एकूण 4 प्रकार आहेत. सिंपल, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड आणि बेस सेंटर्ड. आता पुन्हा या आर्थोरोम्बिक्सचे जर पॅरामीटर बघितले तर आर्थोरोम्बिक्सचे पॅरामीटर काय सांगते तर इथं कोणतीही बाजू सारखी नाही बघा. आता इथं जर 3 बाजू घेतल्या, मी याला नाव दिलं A, तुम्ही कोणत्याही बाजूला A म्हणू शकताय. तुम्हाला जे पाहिजे त्या बाजूला तुम्ही A म्हणू शकताय. आता मी खालच्या बाजूची जी आहे त्याला नाव दिलं A, ही झाली B आणि ही झाली C. म्हणून इथं कसं असते प्रत्येक स्ट्रक्चर मध्ये बघा, सिंपल युनिट सेल मध्ये बघा किंवा बॉडी सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल मध्ये बघा किंवा फेस सेंटर्ड किंवा बेस सेंटर्ड मध्ये बघा, इथं कसं असतं? A इज नॉट इक्वल टू B इज नॉट इक्वल टू C. म्हणजे इथल्या ज्या काही एजेस आहेत, कडा ज्या आहेत, त्या कडांची लांबी कशी असते? वेगवेगळी. म्हणून आर्थोरोम्बिक्सचे पॅरामीटर लेंथच्या बाबतीतले काय सांगते? A इज नॉट इक्वल टू B इज नॉट इक्वल टू C. काय? A इज नॉट इक्वल टू B इज नॉट इक्वल टू C. बट अँगल बिटवीन दीज एजेस, आता यांच्यामधले जे काही अँगल्स आहेत इथं बघूया आपण. अँगल बिटवीन B अँड A, अँगल बिटवीन A अँड C, अँगल बिटवीन B अँड C कसा असतोय? अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. जरी त्यांची लांबी वेगवेगळी असली, त्यांची लांबी समान नसली, तर त्याच्यामध्ये असणारे अँगल कसे असते तर सारखे. आर्थोरोम्बिकच्या पुन्हा 4 युनिट सेल आहेत बघा.
त्या 4 युनिट सेल मध्ये पहिला प्रकार आहे सिंपल, दुसरा आहे बॉडी सेंटर्ड, तिसरा आहे फेस सेंटर्ड आणि चौथा आहे कोणता, बेस सेंटर्ड. यांच्यामध्ये असणारे जी काय लांबी आहे, काय ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी इज नॉट इक्वल टू तुमचा अल्फा इज इक्वल टू अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे इथं असणारे अल्फा बीटा आणि गॅमा कशा असते तर सारखे, अल्फा बीटा गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. आणि इथं असणारे ए बी सी मात्र कशा असतात वेगळे, म्हणून आपण नॉट इक्वल टू म्हणतोय. तिसरा जो प्रकार आहे तो कोणता आहे, टेट्रागोनल. काय, टेट्रागोनल. टेट्रागोनलच्या पुन्हा दोनच युनिट सेल असतात, एक सिंपल किंवा एज वेल एज नोन एज प्रिमिटिव्ह युनिट सेल आणि दुसरी असते बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता याची स्ट्रक्चरचे शेप वेगवेगळे आहेत बघा, तुमच्या लक्षात येतंय. ही जी काही लांबी आहे, एज लेंथ आहे ती वेगवेगळी आहे. इथं मात्र कसं असते, आता आपण हा जो पार्ट आहे याला ए म्हणलं, हा पार्ट बी, हा ए झाला, हा बी झाला आणि हा सी झाला. इथं कसं असतं, ए इज इक्वल टू बी नॉट इक्वल टू सी. इथं आता टेट्रागोनल मध्ये ए आणि बी सारखे असते, पण सी मात्र कसा असतोय वेगळा. सी ची जी काही लांबी आहे ही एवढी असते आणि तुमचा बी आणि सी एवढ्या पद्धतीचा असतो. ह्याला आपण बी म्हणलं, ह्याला ए म्हणलं आणि हा झाला सी. ए इज इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. आता टेट्रागोनल मध्ये ए आणि बी सारखे असते आणि सी कसा असतोय वेगळा. आणि पॅरामीटर्स जर त्याचा अँगलचा बघितला तर तिथं नेहमी 90 डिग्री अँगल असतोय बघा. म्हणून काय म्हणणार इथं आता, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. आता अल्फा बीटा गॅमा हे सगळे कसे असते समान, म्हणजे ए बी बी सी आणि एसी मधला अँगल, ए बी बी सी आणि एसी मधला जो अँगल आहे तो किती असतोय नेहमी 90 डिग्री सेल्सिअस. ह्या स्ट्रक्चरची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता पेपरवरती ड्रॉ करून, कुठं काढायला विचारले जात नाहीत, पण प्रॅक्टिस करू शकता तुम्ही एक्स्ट्रा ऍडिशन म्हणून. आपल्याला फक्त पॅरामीटर्स माहिती पाहिजेत, एमसीक्यू मध्ये वगैरे विचारले जाते पॅरामीटर्स. आता चौथा जो प्रकार आहे तो कोणता, मोनोक्लिनिक. पुन्हा मोनोक्लिनिकचे दोन प्रकार पडतात, सिंपल आणि बेस सेंटर्ड. काय, सिंपल आणि बेस सेंटर्ड. तुम्हाला चांगलं माहिती आहे सिंपल कुणाला म्हणायचं, 8 कॉर्नरला 8 कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जोडले असतील तर तो सिंपल प्रिमिटिव्ह युनिट सेल. किंवा दुसरं काय म्हणलं जातं, बेस सेंटर्ड युनिट सेल. कोणत्या तरी अपोजिट साइडच्या दोन फेसेसला जर सेंटरला कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंट असतील आणि ऍडिशनल पार्टिकल 8 जसे आहेत तसे आहेत, त्याला काय म्हणलं जातं, बेस सेंटर्ड युनिट सेल. इन दिस टाइप ऑफ युनिट सेल तुमची कोणती आहे, मोनोक्लिनिक युनिट सेल. ही तर आता कोणतीच बाजू सारखी नसते, म्हणून ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. इथं जर याला कन्सिडर केला आपण, याला आपण ए म्हणूया, हा झाला बी आणि हा झाला तुमचा सी. आता यांच्या बाबतीत जर कन्सिडर केलं, काय ए बी सी तर कन्सिडर केलं, हे तिघही वेगवेगळे. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी आणि अँगल बिटवीन ए बी बी सी अँड ए सी, काय अँगल बिटवीन ए बी बी सी अँड ए सी जर बघितला तर ए बी आणि बी सी कसा असतोय तर 90 डिग्री. म्हणजे अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री आणि गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. काय, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे मोनोक्लिनिक क्रिस्टल मध्ये जर बघितलं तर अल्फा आणि बीटा किती असते तर 90 डिग्री आणि गॅमा मात्र कसा असतोय तर नॉट इक्वल टू 90 डिग्री. तो 90 पेक्षा कमी असेल, काय 90 पेक्षा कमी असेल किंवा मे बी जास्त असेल. आता 5 नंबरची जी युनिट सेल आहे ती 5 नंबरची युनिट सेल आहे रोम्बोहायड्रल. काय, 5 नंबरची युनिट सेल आहे ती कशी असते तर रोम्बोहायड्रल. ह्या पॅरामीटर वरनं त्या युनिट सेलचा शेप ठरलेला असतोय बघा. हे जे काही पॅरामीटर्स आहेत ए बी सी किंवा अल्फा बीटा गॅमा ह्याच्यावरून त्याचा शेप ठरलेला आहे. आता 5 नंबरची आहे ती कोणती, रोम्बोहायड्रल किंवा इज ऑल्सो नोन एज ट्रायगोनल. आता ही फक्त एकाच प्रकारची असते, एकाच प्रकारची असते, सिंपल और प्रिमिटिव्ह म्हणलं जातं. ही ड्रॉ करत असताना अशा पद्धतीने ड्रॉ केलेली असते. आता यांच्या बाबतीत जर कन्सिडर केलं तर इथं आता रोम्बोहायड्रलच्या बाबतीत अल्फा बीटा गॅमा जर बघितला किंवा ए बी सी कसे असते सारखे, सगळ्या बाजू सारख्या असतील, सगळ्या कडा सारख्या असतील, ए बी सी ह्या तिन्ही बाजू सारख्या आहेत. पण
मात्र याच्यामध्ये असणारे जे काही बॉन्ड अँगल आहेत ते अल्फा आणि बीटा सारखे असतील. अल्फा अँड बीटा इज इक्वल टू 90 डिग्री बट गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. आणि 6 नंबरची जी आहे ती कोणती आहे? ट्रायक्लिनिक. काय? ट्रायक्लिनिक ही सुद्धा एकाच प्रकारची असते. आता ट्रायक्लिनिकच्या बाबतीत सुद्धा काय? ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. तर बघूया आपण. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. याला आपण ए म्हणलं आपल्या सोयीनुसार, बी आणि सी कोणत्याही 3 बाजू तुम्ही पकडू शकताय तुमच्या ह्याच्याप्रमाणे. आता या तिन्ही सारख्या नसतात बघा. ट्रायक्लिनिक जी काय तुमची युनिट सेल आहे त्यातल्या तिन्ही बाजू सारख्या नाहीत आणि तिन्ही अँगल सारखे नाहीत. अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. त्यातला अल्फा बीटा गॅमा हा कोणताच अँगल बरोबर नसतोय किंवा तो 90 डिग्री नसतोय. 90 पेक्षा कमी असेल किंवा जास्त असेल. आणि 7 नंबरची जी होती तुमची कोणती? हेक्सागोनल. आता हेक्सागोनल मध्ये जर बघितलं तर 6 बाजू असतील. हेक्सा मीन्स काय? 6. गोनल मीन्स किती? 6 बाजू. आता यांच्यामध्ये जर कन्सिडर केलं तर ए आणि बी सारखी असते, नॉट इक्वल टू सी. काय? ए अँड बी इज सिमिलर, नॉट इक्वल टू सी. मग आता यांच्यात जर कन्सिडर केलं तर अल्फा इज इक्वल टू बीटा नॉट इक्वल टू गॅमा आणि नॉट इक्वल टू 90 डिग्री. जरी अल्फा बीटा सारखे असले तरी काय? गॅमा कसा असणार आहे? वेगळा. आणि तो 90 डिग्री पण नसणार आहे. काय? 90 डिग्री पण नसेल. मात्र अल्फा बीटा 90 डिग्री असेल तर गॅमा किती असतोय? 120 डिग्री. काय? अल्फा बीटा जर 90 डिग्री असतील तर गॅमा किती असतो? तर 120 डिग्री. अशा पद्धतीने तुमच्या ह्या 14 लॅटाईस युनिट सेल झाल्या. काय? 14 हे लॅटाईस झाले. ब्रॅव्हाईस लॅटाईस म्हणलं जातं. एकूण किती आहेत? तर 14. आणि त्या 14 मध्ये मॅक्झिमम कुणाचे आहेत? तर आर्थोरोम्बिकचे. किती प्रकार पडते? 4. त्याच्यानंतर क्युबिकचे एकूण किती प्रकार पडते? तर 3. आता इथं जर काउंट केलं 1 2 1 काय इथं काउंट केलं आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. अशा पद्धतीने तुमच्या 7 क्रिस्टल सिस्टीम ज्या आहेत. काय? मूळच्या ह्या 7 क्रिस्टल सिस्टीम म्हणलं जाते यांना. क्युबिक, आर्थोरोम्बिक, टेट्रागोनल, मोनोक्लिनिक, ट्रायगोनल असेल, ट्रायक्लिनिक असेल आणि हेक्सागोनल. ह्या 7 क्रिस्टल सिस्टीम एकूण 14 ब्रॅव्हाईस लॅटाईस मध्ये काय झालेल्या आहेत? ह्या डिवाइड झालेल्या आहेत. मग ह्याच्या अनुसार जर बघितलं तर आता प्रत्येक मोलेक्युलचा शेप आपण एक्सरे अँड डिफ्रॅक्शन मेथडनं काढू शकतोय. ह्याच्या अनुसार काय? याच्या अनुसार जर बघितलं तर प्रत्येक मोलेक्युल्सचा तुम्ही काय किंवा सॉलिड क्रिस्टलचा शेप आणि जॉमेट्री ठरवू शकताय. मग या 7 मध्येच कोण कोण डिवाइड झालेले ते आपण बघूया. ह्या 7 मध्ये डिवायडेशन जे झालेलं आहे. आता कोणत्या क्रिस्टल हे काय टेक्निक आपल्याला प्रत्यक्षात प्रॅक्टिकलला पण नसतंय. ज्यावेळेस तुम्ही फिजिकल केमिस्ट्रीतून एमएससी कराल त्यावेळेस कळतंय तुम्हाला की बाबा नेमकं हे अनालिटिकल टेक्निक्स वापरून काय एक्सरे डिफ्रॅक्शन मेथडने ह्या मोलेक्युलचे शेप आणि जॉमेट्री ठरवलेली असते किंवा त्या क्रिस्टलची शेप आणि जॉमेट्री ठरवलेली असते. आता याच्या बाबतीत जर बघितलं तर क्युबिक कुणाच्या बाबतीत असू शकतोय? क्युबिक मधला सिंपल युनिट सेल जे आहे पोलोनियम. पोलोनियम नावाचा एलिमेंट आहे बघा. ह्या पोलोनियमचा शेप कसा असतोय? तर सिंपल क्युबिक युनिट सेल. काय? सिंपल क्युबिक. कुणाचा शेप आहे? पोलोनियम. त्याच्यानंतर बॉडी सेंटर्ड कोण असते? तर आयर्न असेल. काय? आयर्न कसा दाखवतो आपण? Fe. रुबिडियम, सोडियम, टिटॅनियम असेल किंवा टंगस्टन असेल, युरॅनियम आणि झिर्कोनियम हे एलिमेंट्स आहेत बघा. आयर्न, रुबिडियम, सोडियम, टिटॅनियम, टंगस्टन आणि तुमचा युरॅनियम, झिर्कोनियम ह्यांचा शेप कसा असणार आहे? तर बॉडी सेंटर्ड. आता फेस सेंटर्ड कोण असते? तर कॉपर. काय? कॉपर, निकेल, ॲल्युमिनियम. काय? फेस सेंटर्ड कोण असेल? कॉपर, निकेल, ॲल्युमिनियम, अरम, सिल्वर असेल आणि प्लॅटिनम. काय? सिल्वर आणि प्लॅटिनम एलिमेंट्सची नावं दिलेली आहेत बघा डायरेक्ट त्यांनी. आता जेवढे तुम्हाला एलिमेंट सांगितले, पोलोनियम कसा असतोय? सिंपल क्युबिक युनिट सेल. आयर्न, रुबिडियम, सोडियम, टिटॅनियम, टंगस्टन, युरॅनियम, झिर्कोनियम हे जे आहेत
हे कसे असते तर बॉडी सेंटर्ड, आणि कॉपर, अल्युमिनियम, निकेल, आयर्न, निकेल, ऑरम असेल किंवा सिल्वर असेल, हे कसे असते तर फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. काय? फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. आता राहिला कोणता? आर्थोरोम्बिक. आता आर्थोरोम्बिकच्या बाबतीत सिंपल किंवा प्रिमिटिव्ह युनिट सेल कुणाचा असतो तर रोम्बिक सल्फर. सल्फरला वेगवेगळे ॲलोट्रोपिक फॉर्म आहेत बघा. रोम्बिक सल्फर हे कशाचे एक्झाम्पल आहे तर सिंपल आर्थोरोम्बिक युनिट सेलचं रोम्बिक सल्फर. त्याच्यानंतर तुमचा बॉडी सेंटर्ड कोण असतोय? पोटॅशियम नायट्रेट KNO3, बॉडी सेंटर्ड. त्याच्यानंतर फेस सेंटर्ड बेरियम सल्फेट. बेरियम सल्फेट कसा असतोय? फेस सेंटर्ड. आणि एंड सेंटर्ड जो असतोय किंवा त्याला काय म्हणलं जातं? बेस सेंटर्ड मॅग्नेशियम सल्फेट. पण कसा? हायड्रेटेड मॅग्नेशियम सल्फेट. काय? मॅग्नेशियम सल्फेट MgSO4 आणि 7H2O. काय? 7H2O MgSO4 आणि 7H2O MgSO. इमेज शेअर करते मी, बघा, लक्ष द्या. आता रोम्बिक मध्ये पुन्हा तुमच्या रोम्बिकचं एक्झाम्पल जर बघितलं तर पहिलं एक्झाम्पल कशाचं असते आर्थोरोम्बिक मध्ये? पहिलं जे एक्झाम्पल आहे रोम्बिक सल्फर. सिंपल प्रिमिटिव्ह आर्थोरोम्बिक युनिट सेलचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर बॉडी सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल आहे KNO3 पोटॅशियम नायट्रेट. फेस सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल बेरियम सल्फेट. आणि बेस सेंटर्ड किंवा एंड सेंटर्ड आर्थोरोम्बिक युनिट सेल मॅग्नेशियम सल्फेट MgSO4 आणि 7H2O. आता नेक्स्ट आहे टेट्रागोनल. टेट्रागोनल मध्ये पुन्हा प्रिमिटिव्ह आणि बॉडी सेंटर्ड असे दोन हे पडते भाग त्याचे. आता सिंपल किंवा प्रिमिटिव्हचे एक्झाम्पल कोण आहे तर तुमचा टीन ऑक्साइड SnO2. काय? टीन ऑक्साइड SnO2. त्याच्यानंतर बॉडी सेंटर्ड कोण असतो? टिटॅनियम डायऑक्साइड. काय? टिटॅनियम डायऑक्साइड किंवा कॅल्शियम सल्फेट. हे एक्झाम्पल सांगण्यापाठीमागचं कारण काय? ह्या पदार्थांचे जे क्रिस्टल्स आहेत ह्या क्रिस्टलचे शेप अशा पद्धतीचे असतील. उदाहरणार्थ टिटॅनियम डायऑक्साइडचा शेप विचारला, विच ऑफ द फॉलोइंग इज द शेप ऑफ द टिटॅनियम डायऑक्साइड. तुम्हाला सांगता आलं पाहिजे बाबा सिंपल टेट्रागोनल युनिट सेल किंवा बॉडी सेंटर्ड टेट्रागोनल युनिट सेल. बॉडी सेंटर्ड टेट्रागोनल युनिट सेल. आता हे टेट्रागोनल त्याच्यामध्ये सिंपल आहे का बॉडी सेंटर्ड आहे? त्याचा अर्थ कळतोय तुमच्या लक्षात येते बघा. सिंपल म्हणलं का टीन ऑक्साइड आणि टिटॅनियम ऑक्साइड कॅल्शियम सल्फेट म्हणलं का बॉडी सेंटर्ड टेट्रागोनल युनिट सेल. मोनोक्लिनिक्सच्या बाबतीत पुन्हा मोनोक्लिनिक सल्फर. सल्फरला काय 3 ॲलोट्रोपिक फॉर्म आहेत बघा. व्हाईट सल्फर, रेड सल्फर असेल किंवा ब्लॅक सल्फर. त्यातला त्यानुसार त्या ॲलोट्रोपिक फॉर्म नुसार त्याचे शेप सुद्धा वेगवेगळे आहेत. मोनोक्लिनिक सल्फर वर आपण बघितला. आर्थोरोम्बिक सल्फर. सल्फरच्या क्रिस्टलचा शेप कसा असतोय तर मोनोक्लिनिक सल्फर. कुठल्या सल्फरचा? सिंपल प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये. आणि एंड सेंटर्ड मध्ये कोण एक्झाम्पल आहे तर Na2SO4 10H2O. Na2SO4 10H2O. ह्याचा शेप कसा असतोय तर बेस सेंटर्ड मोनोक्लिनिक. कसा असतोय? बेस सेंटर्ड मोनोक्लिनिक. आता रोम्बोहायड्रल जर बघितला तर रोम्बोहायड्रल कुणाचा शेप असतोय? कॅल्साइट क्रिस्टल. तुमचा जे प्रिझम तयार झालेला असतोय बघा फिजिक्सच्या प्रॅक्टिकलला किंवा फिजिक्स मध्ये तुम्ही प्रिझम शिकलेला आहे. दिस प्रिझम इज मेड अप ऑफ कॅल्साइट क्रिस्टल किंवा त्याला कॅनडा बाल्सम सिमेंट म्हणलं जातं. हे जे काही कॅल्साइटचे क्रिस्टल आहेत हे कॅल्साइट क्रिस्टल असतील, सोडियम नायट्रेट असतील किंवा आयर्न कार्बोनेट असतील FeCO3. ह्या सगळ्यांचा शेप कसा असतोय तर रोम्बोहायड्रल किंवा त्याचं दुसरं नाव काय असतंय ट्रायगोनल. त्याचं दुसरं नाव काय असतंय? ट्रायगोनल. आणि ट्रायक्लिनिक शेप कुणाचा असतोय तर पोटॅशियम डायक्रोमेट क्रिस्टल. जसे कॉपर सल्फेटचे निळ्या रंगाचे क्रिस्टल असते तसे पोटॅशियम डायक्रोमेटचे ऑरेंज कलरचे क्रिस्टल असतात बघा. मिठाचं मोठं मीठ जसं असते त्या पद्धतीचे हे खडे असतील आणि त्या खड्याचा शेप कसा असतोय तर ट्रायक्लिनिक.
किंवा दुसरा अजून एक्झाम्पल सांगता येईल, बोरिक ऍसिड H3BO3, काय H3BO3, बोरॅक्स ग्लिसरीन मध्ये वगैरे हे बोरिक ऍसिड असतंय H3BO3. याचा शेप सुद्धा कसा असतोय, ट्रायक्लिनिक. आणि नेक्स्ट आहे हेक्झागोनल. आता हेक्झागोनल मध्ये जर बघितलं, झिंक ऑक्साईड, काय बऱ्याच अनालिटिकल टेक्निक्स मध्ये हा झिंक ऑक्साईड वापरला जातो. बेरिलियम ऑक्साईड, कोबाल्ट सल्फाइड आणि टीन सल्फाइड, काय टीन सल्फाइड, ह्यांचे शेप कसे असते तर हेक्झागोनल. ह्या सगळ्यांचे शेप कसे असतात, हेक्झागोनल. मग अशा पद्धतीने आपले जे काही चार्ट आहे, ह्या चार्ट प्रमाणे जर बघितलं तर 7 क्रिस्टल सिस्टीम, काय एकूण 7 क्रिस्टल सिस्टीम, त्या 7 क्रिस्टल सिस्टीमचं जे काही डिवायडेशन झालेलं आहे, क्लासिफिकेशन, एकूण 14 ब्रेवाइस लॅटाइस मध्ये झालेलं आहे. आणि त्या ब्रेवाइस लॅटाइस म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कलेक्शन ऑफ ऑल 3 डायमेन्शनल ऑर्डरली अरेंजमेंट ऑफ पॉइंट ऍट दॅट पॉइंट इज नोन ऍज, काय म्हणलं जातं, ब्रेवाइस लॅटाइसेस. मग एकूण जे काही लॅटाइसेस आहेत ते एकूण 14. तुमचे अनेक क्रिस्टल आहेत. मग आता आपण 1 बाय 1 एक्झाम्पल सांगत गेलो. हे आपल्याला एमसीक्यू साठी किंवा एका वाक्यात उत्तरे द्या अशा प्रश्नांसाठी हे उपयुक्त आहे माहिती. मी तुम्हाला चार्ट पाठवते नोट्स मध्ये, त्यावेळेस तुम्ही लिहून काढाय सगळं. मग लक्षात येते का बघा, बघू बघ सगळ्यांच्या, समजतंय का? बघा क्रिस्टल सिस्टीम समजते का सर्वांना? साक्षी, समृद्धी, स्वप्नाली, श्रेया, जागृती, इंद्रजीत, प्रतीक, चैतन्य, बघा समजतंय का? तुम्ही या डायग्रामची ज्यावेळेस प्रत्यक्षात हाताने प्रॅक्टिस करायला, आता जरा मोबाईल वरती असल्यामुळं व्यवस्थित येत नाही, ते स्क्रीन स्मूथ असल्यामुळे पेन फिरत नाही व्यवस्थित, पण अगदी मस्त तुम्ही पेपरवरती ड्रॉ करू शकता. हे एकूण 7 क्रिस्टल सिस्टीम आणि त्या 7 क्रिस्टल सिस्टीमच्या पॅरामीटर नुसार, म्हणजे त्याच्या एज लेंथ आणि अँगल नुसार त्याचे जे काही शेप्स आहेत ते ठरलेले आहेत. आणि त्या शेप्सची नाव आहे ती बघा, क्युबिक, आर्थोरोम्बिक, टेट्रागोनल, मोनोक्लिनिक, रोम्बोहायड्रल किंवा ट्रायगोनल म्हणलं जातं, आणि ट्रायक्लिनिक आणि हेक्झागोनल. आता गोनल म्हणजे काय, बाजू, आणि हेक्झा, ट्राय, टेट्रा म्हणजे काय, हेक्झा म्हणजे 6, ट्राय म्हणजे 3, टेट्रा म्हणजे 4. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकताय. आणि हे झालं आपण पुस्तकाच्या सिक्वेन्स प्रमाणे घेतलाय. आपल्याला जसं जर याला लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला जसं सोपं पडेल त्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. मी काल एक ट्रिक सांगितलेली बघा, CTOT HMT, काय CTOT HMT, C फॉर क्युबिक, काय C फॉर क्युबिक, T फॉर ट्रायगोनल, काय T फॉर ट्रायगोनल, त्याच्यानंतर O फॉर आर्थोरोम्बिक, O फॉर काय, आर्थोरोम्बिक, O फॉर आर्थोरोम्बिक. पुन्हा सेकंड T फॉर टेट्रागोनल, सेकंड T फॉर टेट्रागोनल, H फॉर हेक्झागोनल. सिक्वेन्शियली जायचं आपण, ट्राय, टेट्रा आणि हेक्झा. पुन्हा M फॉर कशासाठी तर तुमचा मोनोक्लिनिक, काय मोनोक्लिनिक. आणि लास्ट T फॉर कशासाठी तर तुमचा ट्रायक्लिनिक, काय ट्रायक्लिनिक. लक्षात येते का बघा, CTOT HMT हे लक्षात ठेवायचं, काय CTOT HMT. C फॉर क्युबिक, T फॉर ट्रायगोनल, O फॉर आर्थोरोम्बिक. ह्या ट्रायगोनलचं दुसरं नाव असते रोम्बोहायड्रल. ट्रायगोनलला दुसरं एक नाव असते, ते कोणतं तर रोम्बोहायड्रल. आणि O फॉर आर्थोरोम्बिक, T फॉर टेट्रागोनल, H फॉर हेक्झागोनल, M फॉर मोनोक्लिनिक आणि T फॉर काय आला तुमचा तर ट्रायक्लिनिक. CTOT HMT हे लक्षात ठेवा, ऑटोमॅटिक राहते लक्षात. मग त्याचे जे काही एक्झाम्पल्स आहेत आणि पॅरामीटर्स, त्याला पण सिक्वेन्स लावायचा. ह्या सिक्वेन्स प्रमाणे मी तुम्हाला नोट्स पाठवते, CTOT HMT प्रमाणे. आता आपल्याकडे बोर्ड नसल्यामुळे आपण व्हाईट बोर्डला घेतोय मोबाईलच्याच, मग मोबाईलची स्क्रीन स्मूथ असल्यामुळे काय ज्या काही युनिट सेल आहेत त्या व्यवस्थित ड्रॉ करता येत नाहीत, पण अगदी बोर्डवर किंवा पेपरवरती छान काढता येते. आणि ह्या ज्या काही युनिट सेलचे शेप्स आहेत
हे शेप्स कशावरती डिपेंड आहेत तर त्याच्या पॅरामीटर्स वरती, एज लेंथ आणि अँगल बिटवीन दिस ऍक्सिस. बघा समजलंय का सगळ्यांना? नोट्सचं लिखाण चालू ठेवा. आज पण राहिलेला पार्ट तुम्हाला पाठवते मी. आणि रविवारी आपण सुट्टी घेतोय बघा. रविवारचं शेड्यूल या मीटिंग मध्ये नाही, त्यामुळे रविवारी सुट्टी घेऊया. पण मी उद्या 10 MCQ ची टेस्ट टाकते तुम्हाला. टीचमेंटलाच टाकणार आहे. 1 ते 2 या वेळेत सोडवा 10 MCQ या टॉपिक वरचे. चालतंय ना सगळ्यांना? रविवारी उद्या 1 ते 2 च्या वेळेत 10 MCQ, जेवढा पॉइंट झालाय शिकवून तेवढ्या पॉइंट वरती 10 MCQ ची टेस्ट टाकते टीचमेंट वरती. 1 ते 2 या वेळेत सोडवा. पुन्हा सोमवारपासून आपण राहिलेला पार्ट कंटिन्यू करूया. थांबूया आपण इथंच आता. राहिलेला पार्ट उद्याच्या लेक्चरला बघूया.